आज आपण उकळलेल्या बटाट्यापासून आणि आट्यापासून कुरकुरीत क्रंची आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. मी छोटे छोटे 4 बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही मध्यम आकाराचे 4 बटाटे घेऊ शकता. 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे आणि 1-1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी तुम्हाला आटा असा घालायचा आहे आणि आटा घालून चांगला मिक्स करायचा आहे. त्याचे कुठंही गाठी झाल्या नाही पाहिजे त्या. अशा प्रकारे तुम्हाला आटा मिक्स करून घ्यायचा आहे. आटा मिक्स केल्यानंतर त्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला 1 चमचा 2 चमचे तेल घातलेलं आहे, 1 चमचा अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा बडीशेप घातलेले आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला आणि हे बटाटे उकडून घेतलेले. हे बटाटे खिसणीवरती खिसून असं चांगले बारीक करून घेतलेले आहे. त्याच्या कुठेही डिकळ्या घातल्या ठेवलेल्या नाहीत. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे. आता हे बटाट्याचा मसाला आपल्याला थंड करायला ठेवला आहे. आता तोपर्यंत ही आटा आपण भिजायला ठेवलेला होता. आता हाताने आटा चांगला मळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता याच्यासाठी आपल्याला एक असं कोटिंग बनवायचं आहे, पेस्ट तयार करायची आहे. मी अर्धी वाटी आटा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे, 1 चमचा काळं तीळ घेतलेलं आहे, 1 चमचा पांढरं तीळ घेतलेलं आहे. तुमच्याकडे कलोंजी असेल तर काळ्या तिळाच्या अगोदर तुम्ही घेऊ शकता. आता लाटे आपल्याला लाटून घ्यायची आहे. त्याची आता गलासाने अशा मी एकसारखं करून घेतल्या आणि त्याच्यावरती आता हे बटाट्याचा मसाला लावून घ्यायचा आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. बघा अशा प्रकारे मी लाटून अशा आपण करंज्या कशा दमवतो तशा प्रकारे दमडून घ्यायच्या आहेत. किनाऱ्याला मसाला येऊन द्यायचा नाही, नाही तर चिकटणार नाही आहे. अशा प्रकारे दमडून घ्यायचा आहे. हा नाश्ता खायला पण एवढा टेस्टी आणि असं आता बघा चमचमीत लागतो. बघा हा असा ह्याच्यामध्ये डिप करून असा कोट करून घ्यायचा आहे. एक आता काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने खालीवर करून असं तुम्हाला कोट करून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजून चांगला तांबूस गोल्डन कलर येऊनपर्यंत असं तुम्हाला तळून घ्यायचं आहे. बघा दिसायला पण छान अशा उकळलेला बटाट्याचा आणि आट्याचा कुरकुरीत क्रंची नाश्ता तयार झालेला आहे. हा नाश्ता 8 दिवस टिकतो आणि हा तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटू. बाय.